या काही महत्त्वाच्या हेडलाईन्स नंतर बघूया टॉप 10 हेडलाईन्स। भरसभेत मंत्री नितेश राणे यांना शेतकऱ्यांना घातली कांद्याची माळ। नाशिकच्या बागलाण या ठिकाणची घटना, शेतकऱ्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात। तुमचाही मस्साजोगचा संतोष देशमुख करू, माजी मंत्री तानाजी सावंतांच्या 2 पुतण्यांना पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी। मुंबईकरांना गुड न्यूज, म्हाडाच्या 2264 घरांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ, 6 जानेवारीपर्यंत भरू शकणार अर्ज। पुणेकरांसाठी आता गुड न्यूज, आजपासून नव्या टर्मिनलवरून होणार आंतरराष्ट्रीय उड्डाण। मुंबईकरांची श्वासकोंडी, सर्दी खोकल्याने नागरिक हैराण, वातावरणातील बदलांसह प्रदूषित घटकांमध्ये वाढ, धुलीकणांमुळे दमा आणि श्वसनाचे विकार। सोलापुरात चक्क दूध पिणारा कोंबडा, कृषी महोत्सवातल्या कोंबड्याची राज्यभरात चर्चा। शिमल्यात जोरदार बर्फवृष्टी, ख्रिसमस आणि न्यू इयर सेलिब्रेशनसाठी आलेले पर्यटक बर्फवृष्टीमुळे आनंदी। अयोध्येत 11 जानेवारीपासून वार्षिक उत्सव, रामललाच्या प्राणप्रतिष्ठा महोत्सवानिमित्त उत्सवाचं आयोजन। अभिनेता अल्लू अर्जुनच्या अडचणीमध्ये वाढ, तर चेंगराचेंगरी प्रकरणात पोलिसांनी बजावली नोटीस। श्याम बेनेगल यांचं निधन, समांतर सिनेमा जगणारा दिग्दर्शक हा काळाच्या पडद्याआड।